आज ना उद्या पक्ष घेत होणारच आहे आपली. लातूर जिल्हा परिषदचा 59 जागेचा निकाल लागला असून या निकालामध्ये स्पष्ट बहुमत कुठल्याही राजकीय पक्षाला मिळाले नसून या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आलेल्या काँग्रेसच्या एकूण 23 जागा आलेल्या आहेत, तर भाजपला 18 जागेवर समाधान मानावं लागलेलं आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 12 सीट आलेले आहेत, तर मनसे, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाटा असे एक एक सीट सर्वांचे एक एक प्रत्येकी एक आले आहेत आणि अपक्ष 2 सीट आलेले आहेत. असं एकंदरीत या जिल्हा परिषदचा निकाल लागला असून मागच्या वेळेस 2017ला जिल्हा परिषदमध्ये भाजपने एक हाती सत्ता घेत 36 जागेवर विजय घवघवीत यश प्राप्त केलं होतं. परंतु या निवडणुकीत 2026च्या निवडणुकीमध्ये भाजपची कुठेतरी गच्छिंती झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. 36हून 18 जागेवर आलेले आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 जागेहून 12 जागेवर गेलेले आहेत. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर लातूर शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रवादीला भरभरून प्रेम दिलं आणि राष्ट्रवादी अजित पवारांना एक श्रद्धांजली अर्पण केली अशा पद्धतीचं वक्तव्य उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं होतं. तर शिवसेना आणि बाकी इतर पक्षांना एक एक जागेवर समाधान मानायला लागलेलं आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी उदगीर, जळकोट आणि अहमदपूर या ठिकाणी युती करून लढली होती, तर इतर ठिकाणी सोबळावर लढले होते. राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ही युती करण्याची शक्यता दाट असल्यामुळे कदाचित या जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता घ्यायची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु राष्ट्रवादी आणि भाजप काही ठिकाणी वेगवेगळे लढल्यामुळे ते एकत्र येतील का नाही हा मात्र अनुत्तरितच आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.